नमस्कार मित्रांनो, हा आमचा पहिला ब्लॉग आहे। तर आम्ही लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथे राहणार। तर आमच्या जवळपास पाचोरा तालुक्यातील सावखेडा या ठिकाणी भैरव महाराज यांच्या यात्रा निमित्त आम्ही या यात्रात फिरायला चालले आहेत। तर तुम्ही आमचा ब्लॉग हा नक्की बघा। तर आमचा पहिला ब्लॉग आहे, त्याच्या निमित्त तुम्ही आमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहा, तसेच पहा, लाईक करा, फॉलो करा। सर्वात पहिले पेट्रोल टाकून घेऊ, कारण पुढे काही पेट्रोल पंप लागत नाही आणि माझं काही पैसे बी नाही। आता गजबूज त्याच्याच पैशांना पेट्रोल टाकतो। पाहून घ्या भाऊ, लोहाऱ्याचं पुढचं गाव मसास लागले। आता तुम्हाला वाटत असेल तर बोर्डावर पण पाहून घ्या। चला आता पुढे भवानी मातेचं मंदिर लागलंय। आम्हाला घरून निघाले थोडा टाईम होईल होता भाऊ, म्हणून आम्ही दूरनच पाया पडल्या। आता घाटातून तुम्हाला तर माहिती, घाटातून नेम खालून गाडी येते, लगेच समोरून का गाडी येईन त्याचा नेम नाही आहे। पा गाडी आली, त्यामुळे आम्ही गाडी धीरे धीरे चालवतोय। बरं भाऊ, तुम्ही काय म्हणशान जोरात का? आम्ही धीरे धीरे चालले। तर पुढे बाळू मामाच्या मेंढ्या दिसून आले। तर आम्ही मेंढ्यांच्या एका साईडनं गाडी घेऊन पुढे निघाले। आता तर आम्ही आता कुराडमध्ये पोहोचले। कुराडमध्ये पण लोक दिसत आहे भाऊ सावखेडा जाताना। पुढे आम्हाला कुराडमध्ये बँड दिसलं भाऊ, पण काही थांबले नाही। बरं आम्ही मन होतं भाऊ नाचायचं, पण आम्हाला काय टाईम होऊन जायला होता, मग काही नाचले फिसले नाही, डायरेक्ट सावखेडा निघाले भाऊ। तेव्हाच कुणाला दिसला भाऊ आम्हाला, आमचा मित्र काल्या। लगेच गाडी थांबवली भाऊ, आमनं कुणाला त्यांनी वापस बोलावलं आणि त्याला आमच्या गाडीवर बसावलं भाऊ आणि चालले आम्ही आता त्याला सावखेड्या घेऊन। मध्येच आम्हाला पाहुणे भेटले भाऊ, ते बी सावखेड्यात जात होते जत्राले। तर आमने बी त्यांना बाय बाय केलं आणि पुढे निघाले भाऊ रोडावर। रोडावर तर एक बी जण दिसत नाही, वाटत बी नाही होतं की जत्रा आहे म्हणून आज। पण थोडं पुढे गेले तेव्हा थोडं बरं वाटलं की आज जत्रा आहे म्हणून, कारण 2-4 जण दिसायला लागले। तेव्हा पुढे गेले, थोडं पुढे आले भाऊ आम्ही, तेव्हा आम्हाला भैरवनाथ महाराजांचं जत्रेचं बॅनर दिसलं। मग पुढे आले तेव्हा तसे तसे पुढे जात होत, तसे तसे गर्दी वाढत चालली होती। पुढे आल्यावर बंगल्यासारखं वाटत होतं, पण जवळ आले तेव्हा माहीत पडलं अरे इथं फॅक्टरी आहे। फॅक्टरीचं नाव काय दिसत नाही होतं भाऊ। मग पुढे आम्ही पुढे आले तेव्हा दिसलं फॅक्टरी, याची फॅक्टरी दिसत होती भाऊ। आपल्या गावात भंडारा असला लोहाऱ्यामध्ये तेव्हा आडूनच तांदूळ घेऊन जाणं पडत जातील काहीच। थोडं पुढे आल्यावर इटांच्या भट्ट्या दिसत होत्या, घर खुलेलं भाऊ, मग बी इटान घेऊन जाणं पडते मला आडूनच। थोडं पुढे गेल्यावर एसटी उभी दिसत होती भाऊ दुरूनच। तर आम्ही जवळ गेले तर माहीत पडलं आडी गर्दी रे भाऊ, गर्दीमुळे आडी एसटी थांबेले। जसं पुढे गेले तशी तशी गर्दी वाढत चालली होती। मग आम्ही धीरे धीरे गाडी चालवत होते। गाडीला आयला बी जागा काही दिसून राहिली भाऊ, कारण आजूबाजूनं 9 होते। मग लोकांच्या गाड्यांमुळे आम्हाला गाडीला यायला काही जागा दिसत नाही होती। मग गजब उभी येऊ रंग गेलं तर ह्याला आपल्याला गाडीला यायला तर जागा नाही, गजबूचं तोंड पायासारखं होऊन गेलं तर भाऊ काय करा। कशी माझी गाडीला यायला जागा भेटली भाऊ, त्या गजबूवर वाटला गजबू काय तर पाहून घ्या। चालले आम्ही आता जत्रामध्ये फिरायला, येता फिरून सण तुम्ही बी शेवटपर्यंत थांबा आमच्यासोबत। चला मग एक अंदाज जत्रामध्ये फिरायला निघाले हो, तेव्हाच गजबूचे मित्र भेटले हो, जुने मित्र। तुम्ही माझ भाऊ तो 1 तास लोहाऱ्याचे माझ भाऊ। पुढे निघाले बा, अरे बाप पुलावर गर्दी पाहून तर आम्हाला जीव घाबरून गेला, ह्याला वरून खाली तर ना पडून जाऊ। ते बी आम्ही पुलावूनच निघाले गर्दीतून। लोक आमच्या तोंडाकडे पाहत होते की एवढ्या पुलावर बी व्हिडिओज काढताय, पलटे गिलटे तर हा भाऊ मस्त आईस मारून सण डोळ्या मारायला भाऊ काय करा। थोडंसं पुढे गेले तर म्हटलं सर्वात पहिले मंदिरात जाऊन पाया पडून घ्या भाऊ। मग आम्हाला मंदिराची कमान दिसली, मग मंदिराच्या कमान जायला गर्दी दिसू राहिली भाऊ। तरी बी आम्ही मंदिरात आले, मंदिरात तर डायरेक्ट रांग लागेले, नंबर तर काही लागणार नाही असं वाटत होतं। पण मग गजे बोले म्हटलं भाऊ, तेव्हा वशिला पिशीला असेल तर काही लाव म्हटलं भाऊ लाईन। पण मग त्याला बी काही वाटत नाही होतं, त्याला बी आखडून दिला असं वाटत होतं मला। मंदिरात गर्दी होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन केलं भाऊ। पण मंदिरात आले म्हटलं आपलं काही दर्शन तर काही झालं नाही, पण आपण टीका तरी लावून घेऊ म्हटलं भैरवनाथ महाराजांचा। जीव म्हणे मला पण लावणे म्हणे, मी पण येले म्हणते त्यासोबत। तर मग गजेबूला पण लावला बो टीका। तर गजेबूची थोडी मजा घेत होता, चष्मा काढला मी गजेबूचा अटकून। आम्हाला आता आजीनं गुळाचा प्रसाद दिला भाऊ, आता आमनं तो खाल्ला। मी जत्रात जातच होते भाऊ, तर आमचं ध्यानमय अचानकच ध्यान पोलिसांकडे गेलं। आणि डायरेक्ट बाप्पाच्या मतीनं पोलीस आहे भाऊ, डायरेक्ट पोलिसांची जळगावची गाडी आली होती। ते पोलीस होते, एकदम जबरदस्त बंदोबस्त होता। चला पुढे मग आता जिलेबीन एवढे काही घेतले नाही भाऊ आमनं। आमच्यासोबत एक मित्र होता भाऊ गजबूचा, आपल्याच लोहाऱ्याचा असं होता तो बी गुड पाहू राहिलता भाऊ। गुड घेणं होतं त्या भाऊले, तर गुड विचारू राहिलता। पुढेच गेले, आपल्या गावात कोणाला काही नजर फिजर लागेला असेल दाढी आहे बरं टाट जादू टोण्याचं घेऊन घ्यायचा, कोणाला नजर फिजर लागेला असेल तर। चला म्हटलं आता पायण्याकडे जाऊन येऊ। तेव्हाच गजू म्हणे चाल म्हणे मला सामान घेणे म्हणे। म्हटलं काय सामान घेणे बोतुले रे, दिले भाऊनं 2 बोटं घालून, काय माहीत कोण आहे।
गजूला म्हटलं चाल म्हटलं पुढे गेलो. मग समोर दुकान दिसलं भाऊ गजून सामान घेऊन आलता. मला ते गाडी घेणं होती पण माझं काही पैसे नव्हते. मग मी काही गाडी घेतली नाही. आल्यावर माहीत पडलं मला अरे बाप गजू बोलतो मोबाईल घेणे भाऊ कोणाला तरी द्याले. गजून काही सांगलंच नाही मला. पुढे गेल्यावर गजू म्हणे मग विचारून पाय म्हणे मला इच्छात कुदू देतीन का. तो माणूस म्हणे मग हे लहान पोरांसाठी मोठ्या पोरांसाठी नाही म्हणे. गजू बनव तरी काही मोबाईल घेतला नाही आणि आडी मला धाडलं मग घ्याले मोबाईल. तो माणूस म्हणे आडी 50 रुपयाचा आहे म्हणे. गजूली पाहिजे होता 30 रुपयाचा. तो माणूस म्हणे नाही म्हणे काही भेटणार नाही म्हणे. चालेल म्हटलं जाऊ द्या म्हटलं. मग पुढे गेल्यावर मला रेल्वे दिसली. चला म्हटलं रेल्वेचं तिकीट विचारून म्हटलं किती काय नाही. त्या माणसाला विचारायला गेलं तो माणूस म्हणे 70 रुपये तिकीट आहे. म्हटलं लॉर येऊन तर मी जळगावला चालला होतो म्हटलं 70 रुपयात. तर म्हटलं चाल म्हटलं पुढे पाणी पिणे पाहू म्हटलं. गजू मला म्हणे भूक लागली म्हणे. चाल म्हणे दाबेली खाऊ म्हणे. चाल म्हटलं दाबेली नाही चाल म्हटलं आपण उसाचा रस पिऊ. आम्ही उसाचा रस प्यायला आले. मग विचारून घेतलं आम्हाला किती जाय काय ग्लास 10 रुपये ग्लास होता भाऊ. मग बसले आम्ही उसाचा रस प्याले. त्या भाऊ ना आम्हाला उसाचा रस आणून दिला भाऊ. मग त्या भाऊकडून आम्ही 3 ग्लास घेतले उसाचे रसाचे. कारण आमच्यासोबत कुणाल बी होता. मग कुणालना आम्ही 3 जणांना मस्त उसाचा रस प्याला. मग आम्हाला थोडं बरं वाटलं. मग पुढे गेल्यावर गजून मोबाईल घेतला. मग गजू त्या माणसाला गॅरंटी विचारत होता. माणसाने गॅरंटी तर काही नाही म्हणे भाऊ. आम्हाला लॉरीचे लोक भेटून गेले म्हणे जेवण करून जा म्हणे. मग आम्ही मस्त वरंबट्टीचा काला मोलटा एकदम. हा ब्लॉग आमचा सावखेडा यात्रेचा पहिला ब्लॉग होता. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.